सांगितलं त्यांच्या बोलण्यातून त्यांचा अनुभव आपल्या समोर येत होता आणि जास्तीत जास्त तुमच्या लेखणीवरती पत्रकाराची लेखणी किती ताकदवर असते याच्यावरती दादा भाष्य करत होते. दादांचं भाषण चालू असताना मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 4 ओळी आठवल्या. बाबासाहेब म्हणायचे, शक्ति देना आसान है परंतु बुद्धि देना कठिन है. शक्ति देना आसान है परंतु बुद्धि देना कठिन है. कलम की स्याही शहीद के खून से कम पवित्र नहीं होती. कलम की स्याही शहीद के खून से कम पवित्र नहीं होती क्योंकि कलम तमाम शहीद पैदा करती है. तुम्ही सगळे कलमचे शिपाई आहात. दादानी जसं सांगितलं त्या कलमनी तुम्ही जे लिहिणार आहात त्यांनी नेमकं कुणाचं काय करायचं ते तुमच्या हातात असतं आणि त्या कलमला घाबरणारी ही सगळी जी मंडळी आज सकाळपासून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली, तुम्हाला सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, तुम्हाला काही भेटवस्तू दिल्या, अर्थात हे सगळंच स्वीकारत असताना तुम्हाला तुमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडत असताना आजचा हा पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर आचार्यांच्या त्या शिकवणीप्रमाणे त्यांनी 1832 साली हे पहिलं वर्तमानपत्र काढलं आणि 1832 साली त्यांनी या देशातल्या या चुकीच्या रूढी आहेत, अंधश्रद्धा आहेत, सामाजिक ज्या गोष्टी आहेत याच्यावरती भाष्य केलं. खरं तर त्यावेळचा तो काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता आणि त्यामध्ये त्यांनी ती निर्भीड पत्रकारिता सांभाळली. आपल्याला त्यांच्याच आदर्शावरती चालायचं आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी आज सकाळपासून अत्यंत उत्साहाने या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व जे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व सन्माननीय सदस्य आपण सर्वांनी अत्यंत दिमागदार असा हा सोहळा पूर्ण केलेला आहे. तर मी या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्या परवानगीनं या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार मानतो आणि हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.